आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. मांजरी येडूरवाडी परिसरातील नागरिकांच्या मागणीची दखल घेत आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांनी मांजरी ते येडूरवाडी दरम्यानच्या 2 किलोमीटर रस्त्यासाठी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला अशी माहिती पांडुरंग माने यांनी दिली. मांजरी येडूरवाडी हा रस्ता विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतानाही रस्त्याची दुरावस्था झाल्याने मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. हा रस्ता तातडीने मंजूर करून दुरुस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून सातत्याने होत होती. या मागणीची दखल घेत मंजूर झालेल्या निधीतून रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज उत्साहात पार पडला. यावेळी येडूरवाडी व मांजरी येथील मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग माने यांच्या हस्ते कुदळ मारून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. प्रसंगी डॉक्टर राजू चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून परिसरात सुमारे 250 एकर जमिनीत क्षारपणमुक्त योजना राबवण्यात आली असून अनेक शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ झाला आहे. त्याचप्रमाणे मांजरी येडूरवाडी रस्त्याची मागणीही पूर्ण करून 70 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला. ही मागणी सोडवल्याबद्दल त्यांनी परिसरातील नागरिकांच्या वतीने हुक्केरी पिता पुत्रांचे आभार मानले. या कार्यक्रमास माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बसवानी नरवाडे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग माने, अशोक हावळे, सुभाष नरवाडे, अर्जुन वाडकर, चंद्रकांत मिरजे, पोपट लामकाने, नितीन मायनावर, बाळासाहेब दयारकर, संजय नरवाडे, अप्पासाहेब लोकुरे, संजय कोकणे, धनाजी भिलवडे, संदीप वाडकर, दादा जाधव, थळू कुरणे, लक्ष्मण मायनावर, सावंत मिरजे यांच्यासह येडूरवाडीचे विश्वनाथ माने, डॉक्टर राजू चव्हाण, अजित किल्लेदार, संजू पिराजी, निंगप्पा पिराजी, गणपती माने, सुनील माने, बाळकृष्ण माने, संजू खोत तसेच मांजरी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. SB न्यूजसाठी इंगडीहून राजू कोळी. हे जवळजवळ ते सेक्शन झालं आणि ह्याला हे रोड एक आम्हाला मंजूर करून द्या असं सगळ्या रहितांची मागणी होती. मग त्यानंतर प्रकाशांना आणि गणेशांना हे त्यांच्या फंडातून येडूरवाडी ते मांजरी हे 2 किलोमीटर रस्ता 70 लाख रुपये मंजूर केल्या. त्यासाठी हे आज ಫಂಕ್ಷನ್ झालेलं आहे. ನಾನು ಗಣೇಶಣ್ಣ ಪ್ರಕಾಶಣ್ಣ ಅವರ ಆಭಾರಿಯಾಗಿದ್ದೀನಿ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇದು ಯಡೂರವಾಡಿಯಿಂದ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಮುಖಾಂತರ ಅಲ್ಲಿ ಹೋಗೋದಾಯ್ತಂದ್ರೆ ಯಡೂರವಾಡಿಯ ಜುಗುಳ, ಶಾಪೂರ್, ಮಂಗಾವತಿ ಈ ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕರಿಗೆ ಮೊದಲಿನ ಮುಖ್ಯ ರಸ್ತೆ ಅಂದರೆ ಇದು ಯಡೂರವಾಡಿ ನಡುವಿನ ರಸ್ತೆ. ಆದ ಕಾರಣ ಇದು ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದಂಥ ಒಂದು ಮುದ್ದೆ ಇತ್ತು. ಇದಕ್ಕೆ ಬಹಳ ದಿವಸದಿಂದ ಬೇಡಿಕೆನೂ ಇತ್ತು. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.